हॅलो एव्हरीवन, वेलकम टू टीचक्राफ्ट एज्युकेशन. आणि आज आपण घेऊन आलोय तिसरा पार्ट. कशाचा? 50K प्लस प्रश्नांचा सराव मधला जिओग्राफीचा तिसरा पार्ट. याच्यामध्ये आपण जवळपास 100 क्वेश्चन बघणार आहे विथ एक्सप्लेनेशन. मागचा एक सेकंड पार्ट बघितला असेल. पहिल्या पार्टला तुम्ही चांगला प्रतिसाद दिलाय. जर हे पार्ट्स आणि जर ही सिरीज जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की तुम्ही काय करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जर केलं नसेल तर करून घ्या आणि मित्रांमध्ये शेअर करा. खाली कमेंट करत जा काही तुम्हाला वाटलं तर. बिकॉज काय होईल, ह्या तुमच्या छोट्या छोट्या जे इन्व्हॉल्वमेंट आहे ना, ते थोडं बूस्ट देतं आणि आपलं जे रीच आहे ते अधिक लोकांपर्यंत पोहोचतं. सो इट विल बी बेटर फॉर अस अँड यू ॲज वेल. ओके, सो आपण जास्त टाइम न घेता डिरेक्टली वी विल स्टार्ट विथ द MCQs. ठीक आहे, बघा आता. सी फर्स्ट MCQ. ठीक आहे, दिसतं. आय होप की इट्स क्लिअर. ओके, बघा चला डिरेक्टली वी विल टेक व्हाइट पेन, येल्लो. चलो येल्लो पेन ले लेते हैं. ओके, सी पुढील विधाने विचारात घ्या. बघा आता पटपट पटपट, फक्त तुम्हाला जेवढी प्रॅक्टिस होईल तेवढी करत जा. तमिळनाडूचा किनारा आता आपल्याला माहिती आहे, ईस्ट कोस्ट आणि वेस्ट कोस्ट कोरोमंडल किनारा म्हणून ओळखला जातो. ठीक आहे, बरोबर आहे. आता जो हा, ठीक आहे, असा किनारा आहे. ठीक आहे, इथे केरलाचा आहे. केरला, त्याला मालबार म्हणतात. काय? मालाबार कोस्ट. देन हा जो तमिळनाडूचा आहे इथपर्यंत, तर याला काय म्हटलं जातं? कोरोमंडल. कोरोमंडल कोस्ट. डन, कोरोमंडल. कावेरी नदीचा त्रिभुज प्रदेश कोणता? कावेरी नदीचा त्रिभुज प्रदेश कोरोमंडल किनाऱ्यावर आहे. ठीक आहे, या कावेरी इकडून येते ना, त्रिभुज प्रदेश, कावेरी डेल्टा. डन. एक एक लाईन तुम्हाला, एक तमिळनाडूचा किनारा कोरोमंडल ओळखला जातो. कावेरी नदीचा त्रिभुज प्रदेश कोरोमंडल किनाऱ्यावर आहे. डन. कोरोमंडल किनाऱ्यावर पश्चिम किनाऱ्याच्या तुलनेत नैसर्गिक बंदर अधिक आहेत. ठीक आहे, कोरोमंडल याच्यावर नाही आहेत सगळ्यात जास्त. बघा, कोरोमंडल किनाऱ्यावर पश्चिम इकडे. ठीक आहे, नैसर्गिक बंदरे अधिक आहेत. नैसर्गिक नाही आहेत ते, मानव निर्मित जास्त आहे. मानव निर्मित. ठीक आहे, का? तर तिकडे तो झिगझॅग शेपचा जो किनारा आहे तिथे ते इझिली जातं. मानव निर्मित नाही आहेत. सो ऑप्शन क इज द इनकरेक्ट. सो अ आणि ब इज द करेक्ट आन्सर. अ आणि ब इज द करेक्ट आन्सर. डन. चलो नेक्स्ट बघा. पुढील विधाने विचारात घ्या. काय विचारलंय? योग्य. पूर्व किनारी मैदानातील, पूर्व ईस्टर्न साइड मैदानातील प्रमुख त्रिभुज प्रदेश बघा. गंगा, महानदी, गोदावरी, कृष्णा, कावेरी यांना निर्माण केले. बरोबर आहे. कोणत्या साईडला करणार आहे ते? पूर्व किनारी मैदानी प्रदेश म्हणजे वेस्टर्न घाट्स वरून इकडून ज्या नद्या उगम पावतात त्या सगळ्या इकडे जातात, या साईडला जातात, या साईडला जातात. त्याच साईडला काय होणार आहे? त्रिभुज प्रदेशची निर्मिती होणार आहे. पूर्व साईडला. ही काय? पश्चिम आहे, ही काय? पूर्व आहे. गेटिंग? पूर्व किनाऱ्यावर नदीमुखांपेक्षा त्रिभुज प्रदेशांचे प्रमाण अधिक आहे. का आहे त्रिभुज प्रदेश? कारण की इकडे ज्या नद्या वाहतात त्यांचा स्लोप कमी आहे. मग स्लोप म्हणजे काय? असा तिरकस स्लोप काय? कमी आहे. स्लोप कमी असल्यामुळे ते गाळ वगैरे जे वाहून नेतात तो सगळा इथे काय करतात? संचय करतात. त्या कम्पेअरला पश्चिम घाटातल्या किंवा पश्चिम साईडच्या ज्या नद्या त्या स्टीप स्लोप आहेत. उदाहरणार्थ कोकणातल्या नद्या घ्या, त्या व्हेरी फास्ट फ्लोईंग आहेत, पटकन त्या जातात, म्हणून तिथे डेल्टा निर्मिती होत नाही. म्हणून पश्चिम किनाऱ्यावर डेल्टा निर्मिती होत नाही. पूर्व किनाऱ्यावरच्या नद्या कमी स्लोपच्या आहेत, तिथे डेल्टा निर्मिती होते. गेटिंग? दोन्हीच्या दोन्ही स्टेटमेंट काय? करेक्ट आहे. बोथ आर द स्टेटमेंट करेक्ट. चलो नेक्स्ट. सी पूर्व किनाऱ्यावरील प्रमुख सरोवर, ठीक आहे, लेक्स बद्दल पुढील विधाने विचारात घ्या. काय विचारलंय? योग्य. ठीक आहे, योग्य. कोल्लेरू आंध्र प्रदेश मध्ये. बरोबर आहे, कोल्लेरू लेक आंध्र प्रदेश. पुलिकत इम्पॉर्टंट आहे, आंध्र आणि तमिळनाडू दोन्ही राज्यात त्या बॉर्डरवर आहे पुलिकत लेक. ठीक आहे. चिल्का सरोवर ओडिसामध्ये. तिन्हीचे तिन्ही स्टेटमेंट बरोबर, तिन्हीचे तिन्ही स्टेटमेंट करेक्ट आहेत. सी नेक्स्ट. योग्य विधान ओळखायला लावायचे तुम्हाला. सँडबार्स प्रामुख्याने पश्चिम किनाऱ्यावर आढळतात. कुठे आढळतात ते? पूर्व किनाऱ्यावर. का? पूर्व किनाऱ्यावर जर डेल्टा निर्मिती होते, डेल्टा म्हणजे काय? नद्यांनी वाहून आणलेला जो गाळ आहे तो स्लोप कमी असल्यामुळे तिथे साचत जातो. मग जिथे गाळ, माती, वाळू साचत जाईल तिथे काय होणार आहे? सँडबार्स तयार होणार आहेत. बरोबर आहे. कुठे? पूर्व किनाऱ्यावर.
पश्चिम किनाऱ्यावर डेल्टा पण फॉर्म होत नाही, नो डेल्टा, ठीक आहे, नो सँडबार्स, नो मिएंडर्स, आलं लक्षात, नो मिएंडर्स, नथिंग, सरळ नद्या येतात. आणि बिकॉज पश्चिम किनाऱ्यावर काय स्टीप स्लोप आहे, तीव्र उतार, काय मग तीव्र उतार जर असेल तर तिथे नद्या गाळ जमा करत नाही. डन. स्टीप स्टीप स्लोप. बघा गोपालपूर परिसर पूर्व किनाऱ्यावर वाळूच्या दांड्यांसाठी प्रसिद्ध आहे. राईट. गोपालपूर काय वाळूच्या दांड्यांसाठी फेमस आहे. जसं की महाराष्ट्रात रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग असेल किंवा कोकण किनारपट्टी असेल ते जसं फेमस आहे तसं गोपालपूर. आता गोपालपूर कोणत्या राज्यात आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये टाका. ठीक आहे. वाळूचे दांडे केवळ गुजरातमध्ये. मग गुजरातमध्ये राहिले असं तर मग गोपालपूरमध्ये कसं काय? गोपालपूर थोडी गुजरातमध्ये. ठीक आहे, सांगा. सँडबार्समुळे बॅकवॉटर्स तयार होतात. बॅकवॉटर्स कायाल्स, ठीक आहे, कायाल्स म्हणतात त्याला, त्याच्यामुळे तयार होतात, ना की सँडबार. सँडबार्समुळे मिएंडर्स तयार होतात. ठीक आहे, बॅकवॉटर साठी नाही. डन. सो बी स्टेटमेंट काय करेक्ट आहे, बाकीचे सगळे चुकीचे आहेत. सी नेक्स्ट. बघा समुद्र किनारा दिला आणि राज्य दिलंय. पुरी बीच ओडिसा व्हेरी फेमस आहे. जगन्नाथपुरी तुम्हाला माहिती आहे. मग जर ए ची जोडी लागली तर ए कुठे कुठे, इथे आणि इथे. हा ऑप्शन काय होणार? कट होणार. इथं आणि खालीच आहे. मरीना बीच तमिळनाडू. राधानगर व्हेरी फेमस बीच आहे, पर्यटनासाठी खूप सारे लोक जातात. ए बी सी आर द करेक्ट आन्सर. तिघा जोड्या. नावं लक्षात ठेवा, स्टेट लक्षात ठेवा. म्हणजे बघा तुमचं जेव्हा आपण 100 MCQ जेव्हा घेतोय ना, तर तुमचे जवळपास वन लाइनरच्या फॉर्मॅटमध्ये 300 ते 400 कन्सेप्ट क्लिअर होत आहे. ठीक आहे, सो त्याच्यासाठी ते बघा. कंटेंट तुम्हाला भेटतोय एका ठिकाणी, क्वालिटी कंटेंट, क्वालिटी विथ क्वांटिटी. चलो पुढील तुतीकोरीन, चेन्नई, काकीनाडा ही पूर्व किनाऱ्यावरील महत्वाची बंदर आहेत. बरोबर आहे. चेन्नई कुठे? तमिळनाडू. तमिळनाडू कुठे? पूर्व किनाऱ्यावर, नॉट पश्चिम. मग काकीनाडा असेल, चेन्नई बंदर असेल, तुतीकोरीन असेल, कुठे आहेत? पूर्व किनाऱ्यावर. बरोबर आहे. कोलकाता हे नदीमुखावरील प्रमुख बंदर आहे. कोलकाता, ठीक आहे, कोलकाता हुगळी नदीच्या मुखावर जे आहे ते इथे लिहून घ्या. कोणती? हुगली रिव्हर. हुगली रिव्हरच्या मुखाशी हे बंदर आहे. बोथ आर द करेक्ट. बोथ आर द करेक्ट. सी नेक्स्ट. योग्य विचारले अगेन. 26 डिसेंबर 2004 कशासाठी फेमस आहे ही तारीख? सुनामी. भारतात सुनामी आली होती. मग ती कोणत्या देशात आली होती? नुसता भारतच नाही, भारताचा साऊथ कोस्ट नाही तर श्रीलंका असेल, इंडोनेशिया असेल, मलेशिया असेल, सगळ्या आसपासच्या जे इंडियन ओशनचे जे बेट आयलँड कंट्रीज आहेत सगळ्यांना अफेक्ट केलेला. सुनामीचा सर्वाधिक परिणाम पूर्व किनाऱ्यावर झाला. वेस्टर्न कोस्ट या ईस्टर्न कोस्ट? ईस्टर्न कोस्ट. डन. अंदमान निकोबार बेटे या सुनामीमुळे प्रभावित झाले. ऑब्वियस आहे, श्रीलंका जर प्रभावित होतो तर भारत जर प्रभावित होतो तर अंदमान निकोबार बेटे पण होणार आहेत. बोथ आर द करेक्ट. बोथ आर द करेक्ट. सी नेक्स्ट. पुढील पैकी विधाने विचारात घ्या. योग्य पर्याय निवडायचा आहे. अगेन लक्षद्वीप बेटे प्रवाळजन्य. प्रवाळ म्हणजे काय? कोरल्स. कोरल आयलँड. कोरल आयलँड कसे तयार होतात? जे फॉसिल्स फ्युएल्स असतात समुद्रात, जे जीव जंतू प्राणी वगैरे असतात त्यांचे हाडांचे सांगडे वर्षानुवर्ष समुद्रात काय होतात? जमा होतात आणि त्याच्यापासून ते कोरल आयलँड्स काय होतात? तयार होतात. ठीक आहे, कोरल्स. बरोबर आहे, ते करेक्ट आहे. मिनिकॉय आणि अमीन दिवी बेटे लक्षद्वीप समूहाचा भाग आहेत. बरोबर आहे. मिनिकॉय आणि अमीन दिवी लक्षद्वीप बेटे ज्वालामुखीय उत्पत्तीची कारण आहेत. आता पहिलं अ आणि क एकमेकांना काय कॉन्ट्रास्ट आहेत. पहिलं जर खरं आहे तर मग 3 नंबरचं डेफिनेटली काय चुकीचं आहे. अ आणि ब इज द करेक्ट आन्सर. आलं लक्षात. आता ज्वालामुखीचं उदाहरण कोणतं आहे? बॅरन आयलँड. कुठं आहे? बॅरन आयलँड. बॅरन आयलँड. मग कुठं येते? अंदमान अँड निकोबार आयलँड्स. अंदमान अँड निकोबार आयलँड्स. डन. सी नेक्स्ट. योग्य पर्याय निवडा. लक्षद्वीप मध्ये एकूण 36 बेट आहेत. बरोबर आहे. लक्षद्वीप बेटांचा जो मेजर समूह आहे त्याच्यात छोटे छोटे 36 बेट आहेत. त्यापैकी सुमारे 10 बेटांवर मानवी वस्ती राहते. ऑब्वियस आहे. ह्युमन्स म्हणजे कोण? वेगवेगळे ट्रायबल पीपल्स. ट्रायबल्स तिथे काय करतात? राहत आहे.
आणि इथे जे 36 रिमेनिंग आहेत काय, जंगल्स अँड इनहॅबिटेबल. इनहॅबिटेबल म्हणजे राहू शकत नाही, लोक अराहण्यायोग्य. लक्षद्वीप हा भारतातील सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश आहे. बरोबर आहे, ऑल ऑफ द अबो करेक्ट. अब क इज द करेक्ट आन्सर. अब क इज द करेक्ट आन्सर. बघा आता पुढे, खालीलपैकी लक्षद्वीप विषयी ठीक आहे माहित अयोग्य लिहा. काय अयोग्य? अगत्ती हे येथील विमानतळ आहे. अगत्ती आता अयोग्य विचारलंय म्हणजे चुकीचं स्टेटमेंट. अगत्ती इथलं विमानतळ आहे, बरोबर आहे. जे लोक पर्यटन वगैरे करायला जात असतील ठीक आहे टुरिझमसाठी त्यांना माहिती आहे. लक्षद्वीप अरबी समुद्रात आहे, बरोबर आहे ना. अरेबियन सी, बे ऑफ बेंगॉल, इकडे ते अंदमान अँड निकोबार आयलँड्स, इकडे लक्षद्वीप आयलँड्स. कवरत्ती हे लक्षद्वीपचे प्रशासकीय केंद्र आहे. काय त्याची राजधानी? देन लक्षद्वीप ज्वालामुखीय बेटांचा समूह आहे. काय तो? कोरल्स. म्हणून डी काय चुकीचं आहे, डी चुकीचं आहे. डन. सी योग्य. अगेन नेत्रानी बेट कर्नाटक किनाऱ्याजवळ आहे. ठीक आहे, नेत्रानी बेट करेक्ट स्टेटमेंट आहे. इम्पॉर्टंट न्यूज आहे हा क्वेश्चन लक्षात ठेव. त्याला पिजन्स आयलँड असेही म्हणतात, बरोबर आहे. बोथ आर द करेक्ट. हे भारतातील हृदयाच्या आकाराचे बेट आहे, हार्ट शेप्ड आयलँड. ऑल ऑफ द अबोव करेक्ट. तिनाचे तिन्ही स्टेटमेंट नेत्रानी बेटाबरोबर लक्षात ठेवा. कोणत्याही एक्झामला विचारण्यासारखा बेस्ट क्वेश्चन आहे. बऱ्यापैकी पुस्तकांमध्ये त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन नाहीये. बघा योग्य पर्याय निवडायचे. अंदमान निकोबार बेट, अंदमान अँड निकोबार आयलँड मुख्यतः ज्वालामुखी उत्पत्तीचे आहेत. ऑब्वियस आहे, ज्वालामुखी आहे, बरोबर आहे. ही बेटे बंगालच्या उपसागरात आहेत, आत्ताच बघितलं. संपूर्ण बेट समूहावर मानवी वस्ती, एक्स्ट्रीम वर्ड आला. ठीक आहे. ऑल आयलँड्स आर ह्युमन हॅबिटेबल, चुकीचं आहे, सगळ्यांमध्ये नाही. सेम लक्षद्वीप सारखं आहे की तिथे काही बेटांवर मानवी वस्ती आहे. क चुकीचं आहे, क चूक. डिरेक्ट आन्सर. एलिमिनेशन टेक्निक वापरायचं, जे चुकीचं आहे जे चूक करायचं, आन्सर येतं की ते बघायचं. बघा अगेन अयोग्य की अयोग्य नीट बघून घ्यायचं. पोर्ट ब्लेअर निकोबार बेटावर आहे. ठीक आहे, पोर्ट ब्लेअर निकोबार बेटावर आहे का? नाही. ठीक आहे. देन पोर्ट ब्लेअर दक्षिण अंदमान बेटावर आहे, बरोबर. पोर्ट ब्लेअर कुठे? साऊथ अंदमान आयलँडवर पोर्ट ब्लेअर आहे. पोर्ट ब्लेअरला लिटल अंदमान आहे, हे चुकीचं. बी नंबरचं स्टेटमेंट इज द करेक्ट. सी योग्य. अगेन सॅडल पीक, काय सॅडल पीक अंदमान बेट समूहातील सर्वोच्च शिखर आहे. ऑब्वियस तुम्ही वाचला असणार आहे सॅडल पीक बद्दल. त्याची उंची सुमारे 737 मीटर आहे. सुमारे विचारलंय म्हणजे अंदाजे, अप्रॉक्सिमेटली. दोन्हीच्या दोन्ही स्टेटमेंट काय आहेत? बरोबर आहेत. बोथ आर दी करेक्ट स्टेटमेंट. सी इज द करेक्ट आन्सर. बघा बेटांचे नवीन नामकरण योग्यरित्या जुळवा. नवीन नाव आता बघा, रॉस बेट. आता रिसेंटली 2 वर्षापूर्वी काय केलंय आपण, अंदमान निकोबार मधली जी बेट आहेत ठीक आहे तिथली बेटांची नावं चेंज केली. बघा रॉस बेट कोणाचं नाव आहे? नेताजी सुभाषचंद्र बोस, बरोबर आहे. नील बेटला शहीद द्वीप म्हणतात आणि हॅवलॉकला स्वराज द्वीप म्हणतात. आता जर कन्फ्युजन झालं ना तुम्हाला की रॉस आहे, रॉस आयलँड, नील आयलँड आहे, हॅवलॅब आयलँड, कसं करायचं? हॅव लक्षात ठेवा, हॅव अ स्वराज म्हणजे हॅवलॅब अँडला काय म्हणतात? स्वराज म्हणतात. आणि नेताजी कसे होते? ही वॉज लाईक अ रॉक. म्हणजे रॉस आयलँडला नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणतात. रॉक सॉलिड होते ते, रॉस. ठीक आहे, रॉक असं लक्षात ठेवा नेताजी. आणि नील बेट शहीद, ते ऑटोमॅटिक लक्षात राहून. 2 लक्षात राहिले, तिसरं राहूनच आहे. डन. सो ऑल ऑफ द अबो करेक्ट. तिन्हीच्या तिन्ही बरोबर आहेत. नेक्स्ट पुढील विधाने विचारात घ्या, योग्य पर्याय निवडा. बघा ग्रेट निकोबार हे भारतातील सर्वात मोठे बेट आहे.
ग्रेट निकोबार. कोणते? ग्रेट निकोबार हे भारतातील सर्वात मोठे बेट आहे, कारण म्हणून ग्रेट नावातूनच सर्वात मोठं लक्षात येईल तुम्हाला. करेक्ट. ग्रेट निकोबार विकास प्रकल्पाची घोषणा करण्यात आलेली आहे. बरोबर आहे. या बेटावर इंदिरा पॉइंट आहे. बरोबर आहे. इंदिरा पॉइंट जो काय आपला सगळ्यात दक्षिणेकडचा पॉइंट, दक्षिणेकडचा सगळं भारताचा दक्षिणेकडचा जो सगळ्यात भूभाग आहे तो इंदिरा पॉइंट आहे. आणि इंदिरा पॉइंट कुठे? ग्रेट निकोबार. मग लक्षात ठेवायचं, इंदिराजी कशा होत्या? ग्रेट होत्या. इंदिराजी कशा होत्या? ग्रेट होत्या. म्हणून इंदिरा पॉइंट कुठे आहे? ग्रेट निकोबारवर. ठीक आहे. गेटिंग? कसंही लक्षात ठेवा, पण लक्षात ठेवा, पाठ करा. बघा आता पुढे, पुढील विधाने विचारात घ्या. योग्य विचारलंय. इंदिरा पॉइंट भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक आहे. बरोबर आहे. ते ग्रेट निकोबार बेटावर आहे. ऑब्वियस मी आता काय सांगितलं, इंदिराजी कशा होत्या? ग्रेट होत्या. डन. 2004च्या सुनामी नंतर या परिसरावर परिणाम झाला. डेफिनेटली ते पूर्ण काय गेलं? इंदिरा पॉइंट डुबलाय. म्हणजे इंदिरा पॉइंट दिसत नाही, पण ती एक जागा आहे आता की इथे इंदिरा पॉइंट होता, तेवढंच आता दिसतंय. गेटिंग? सो डी इज द करेक्ट आन्सर. डी इज द करेक्ट आन्सर. बघा, योग्य पर्याय निवडायचा आहे आता तुम्हाला. अगेन, भारतात सुमारे 1382 बेटा आहेत. सुमारे म्हणजे ऑलमोस्ट, एक्झॅक्ट 1382 नाही, 1380, 82, 85 किती पण असतील. बरोबर आहे. ते ऑलमोस्ट आला की ऑलमोस्ट आला, पॉसिबिलिटी आली की जनरल स्टेटमेंट बरोबर असते. यापैकी बहुसंख्य बेटे अंदमान निकोबार व लक्षद्वीप समूहात आहेत. मेजर 2 आयलँड ग्रुप्स आहेत ना आपले, अंदमान निकोबार, तिथंच जास्त मेजॉरिटी लोक राहतात, ट्राईब राहतात. बरोबर आहे. बॅरियर आयलँड ही संकल्पना भारताच्या पूर्व किनारपट्टीशी आहे. ठीक आहे. आता रीफ माहित आहेत ना, कोरल रीफ्स असतात, ते कोरल रीफ. मग त्याच्यात बॅरियर रीफ हा काय त्याचा एक प्रकार आहे. बॅरियर रीफ काय प्रकार आहे? म्हणजे समजा असा एक समुद्र किनारा असेल ना, तर ह्या साईडला ते काय असतं? एक रीफ तयार झालेले असते. मग जगातलं सगळ्यात मोठं बॅरियर रीफ कुठे आहे? ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलिया. ठीक आहे. जगातलं सगळ्यात मोठं बॅरियर रीफ कुठे? ऑस्ट्रेलिया. आणि सेम कन्सेप्ट कुठे लागू होते आपल्याला? पूर्व किनाऱ्यावर. कुठे? पूर्व किनाऱ्यावर. गेटिंग? ऑल ऑफ द अबो करेक्ट. तीनच्या तीन स्टेटमेंट लक्षात ठेवा. सी बघा, योग्य जोड्या जुळवायचे तुम्हाला. बेट आणि वैशिष्ट्य. सिक्का बेट कुठे? गुजरात. गुजराती सिक्का. ठीक आहे. ग्रँड आयलँड गोवा. आणि तरणी बेट कर्नाटक. तरणी बेट कुठे? कर्नाटक. तरणी किंवा अजून एक त्रिवेणी बेट आहे, ते कर्नाटकात आहे. ऑल ऑफ द अबो करेक्ट. एक आन्सर असेल त्याचं. बघा, डन. बघा आता पुढे, योग्य अगेन. अंदमान निकोबार बेट समूहात 572 बेट आहेत. बरोबर आहे. त्यापैकी सुमारे 38 बेटांवर मानवी वस्ती राहते. अंदमान बेट समूहात सुमारे 325 बेट. अंदमान निकोबार आणि नुसतं अंदमानात 325. गेटिंग? सो तिन्हीचे तिन्ही काय स्टेटमेंट काय करेक्ट आहेत. हे सुमारे जर आलं ना, सुमारे सुमारे, सो तो जो एक अप्रोक्सिमेशन असतं, ते स्टेटमेंट बऱ्यापैकीदा काय असतं? बरोबर असतं. बऱ्यापैकीदा ते स्टेटमेंट बरोबर असतं. नेक्स्ट, भारतीय हवामानाचे मान्सून प्रकार असे वर्गीकरण मुख्यतः कोणत्या घटकावर आयोजित, म्हणजे कोणत्या घटकावर आधारित आहे? ऋतूनुसार वारांच्या दिशेनुसार. बरोबर आहे. तापमानातील वार्षिक वायू बदल फरक, उंचीवरील बदल नाही. कशामुळे? ऋतूनुसार वाऱ्यांच्या दिशा बदल. मान्सून विंड्स म्हणतो ना आपण त्याला. काय म्हणतो? मान्सून विंड्स. मग आपण त्यांना ईस्टर्ली पूर्वीय वारे, ठीक आहे, वेस्टर्लीज पश्चिमी वारे, परत वेस्टर्लीलाच काय म्हणतात? ट्रेड विंड्स पण म्हणतात. काय म्हणतात? ट्रेड विंड्स, व्यापारी वारे. आलं लक्षात? सो हे सगळे वाऱ्यांचे प्रकार आहेत. मग अजून आपल्याला माहिती आहे की ते साऊथ हेमिस्फिअर मधून जे वारे, पश्चिमी वारे जे अति वेगाने वाहतात, त्यांना रोरिंग 50s, स्क्रीमिंग 60s. ठीक आहे. सो ही नावं देण्यात आलेली. डन. सी नेक्स्ट, भारतातील सर्वाधिक तापमानाची नोंद सामान्यतः कोणत्या ठिकाणी होते? कुठे होते मग सगळ्यात जास्त? श्री गंगानगर. श्री गंगानगर येते.
कारगिल येथे अत्यंत कमी तापमान प्रामुख्याने कोणत्या ऋतूमध्ये नोंदवले जाते? हिवाळा. ठीक आहे, हिवाळा. ब्लॉसम शॉवर्स हे कोणत्या राज्याशी संबंधित वैशिष्ट्य आहे? केरळ व कर्नाटक. केरळ व कर्नाटक. भारतातील सरासरी वार्षिक पर्जन्यमान किती मानले जाते? 125 सेंटीमीटर. किती? 125 सेंटीमीटर. ऑक्टोबर हीट ही कोणत्या ऋतूत अनुभवास येते? माघारी मान्सून. म्हणजे रिट्रायवल रेन जो आहे, रिट्रायवल रेन मध्ये माघारी मान्सून ही कन्सेप्ट आहे. भारतातील सर्वाधिक वार्षिक पर्जन्याची नोंद खालीलपैकी कुठे झाली आहे? कुठे झाली आहे ते? मौसिनराम. कुठे झाली आहे? मौसिनराम. भारतीय हवामान खात्याने बघा, भारतीय हवामान खात्याने दीर्घकालीन सरासरी LPA लॉंग पिरियड ऍव्हरेज निश्चित करण्यासाठी कोणता कालावधी निश्चित केलेला आहे? 1951 ते 2000. 1951 ते 2000. पुढे खालील विधाने विचारात घ्या. बघा, भारतातील उन्हाळ्याची सुरुवात विषुववृत्तावर सूर्यकिरणे विषुववृत्तावर सूर्य विषुववृत्त म्हणजे काय? इक्वेटर. विषुववृत्तावर सूर्यकिरणे लंबवत पडल्याने होते का? तर नाही. कुठे होते ते? ट्रॉपिक ऑफ कॅन्सर. कर्कवृत्तावर पडल्याने होते. आलं लक्षात? कर्कवृत्तावर लंबवत किरणे पडल्याने होते. डन. पहिलं चुकीचं. अ चुकीचं आहे, एक चुकीचं आहे, एक चुकीचं आहे, 2 आणि 3 बरोबर आहे. 2 आणि 3 बरोबर आहे. डन. सो दिस इज द बी इज द करेक्ट आन्सर. डन. पुढे बघा, खालीलपैकी विधान विचारात घ्या. योग्य पर्याय. भारतात नैऋत्य मान्सून जून ते सप्टेंबर दरम्यान सक्रिय असतो. बरोबर आहे, जून ते सप्टेंबर असतो. कसा असतो बघा, इक्वेटर पासून हे सांग, आपल्याकडे जे वारे येतात ते पूर्व दिशेने असे येतात, ते असे येतात आणि इक्वेटरला क्रॉस केल्यानंतर त्यांची दिशा अशी बदलते. आर यू गेटिंग? या साइडने जे वारे येतात ते इकडून येतात आणि इक्वेटरला क्रॉस केल्यावर असे, म्हणजे इकडून जर आपण कन्सिडर केलं तर त्यांना आपण काय म्हणतो? ईस्टर्लीज. पूर्वीय वारे असतात, परंतु ते इक्वेटरला क्रॉस केल्यानंतर त्यांचा टर्न असा होतो, म्हणून ते कोणत्या दिशेने येतात? ह्या दिशेने. मग ही दिशा कोणती आहे? नैऋत्य मान्सून. म्हणून त्याला आपण नैऋत्य मान्सून वारे असं म्हणतो. डन. भारतातील सुमारे 80% अधिक पर्जन्य मान्सूनमुळे येते. बरोबर आहे. आणि नैऋत्य मान्सून 2 प्रमुख शाखांमध्ये. आता 2 शाखा आहेत. ठीक आहे. इकडे जे शाखा जाते ती अरेबियन सी ब्रांच आहे आणि इकडे जी जाते ती बे ऑफ बेंगॉल ब्रांच आहे. इकडे बे ऑफ बेंगॉल ब्रांच, इकडे अरेबियन सी. तिन्हीच्या तिन्ही स्टेटमेंट करेक्ट. बघा आता अगेन, अरे हे आजारी, हा ठीक आहे, थोडं बघा आता. योग्य लिहायचं तुम्हाला. ऑक्टोबर ते नोव्हेंबर हा माघारी पावसाचा कालावधी, म्हणजे बघ काय? परतीचा पाऊस. परतीचा पाऊस. बरोबर आहे, पहिला स्टेटमेंट. या काळात सूर्य दक्षिणायनास सुरुवात होते. दक्षिणायनास होते का? नाही, उत्तरायण. काय? उत्तरायण. आपण म्हणतो ना उत्तरायणचा सण आला, संक्रांतीचा सण आला, म्हणजे काय? सूर्य उत्तर गोलार्धात, ठीक आहे, काय करतो? प्रवेश करतो. मकर राशीत सूर्याचं काय होतं? परिवर्तन होत असतं. तो आहे 2 नंबरचं स्टेटमेंट. काय? इनकरेक्ट. 2 चुकीचं कुठं आहे? इथे, इथे. 1 बरोबर आहे. या ऋतूत ऑक्टोबर हीट अनुभवास येते. ऑक्टोबर हीट आहे, बरोबर आहे. 1 आणि 3 इज द करेक्ट. 1 आणि 3 इज द करेक्ट. बघा पुढे, योग्य उत्तर. चिल्लाई कलान जम्मू काश्मीर मधील सर्वात थंडीचा कालावधी आहे. व्हेरी इम्पॉर्टंट. बरोबर आहे, करेक्ट. चिल्लाई कलान. चिल्लाई खुर्द, चिल्लाई कलान नंतरचा कमी तीव्र थंडीचा टप्पा आहे. बरोबर आहे. चिल्लाई कलान मध्ये जास्त, खुर्द म्हणजे कमी. चिल्लाई बच्चा हा सर्वाधिक थंडीचा कालावधी मानला जातो. आता दोन्ही काय कॉन्ट्रास्ट आहेत, म्हणजे हा सगळ्यात कमी. बच्चा म्हणजे काय? छोटा आहे, कम आहे, सगळ्यात कमी. 1 आणि 2 बरोबर आहे. तिसरं काय आहे? चुकीचं आहे. तिसरं चुकीचं आहे. सी, योग्य पर्याय निवडा. पश्चिम घाटाच्या पश्चिम उतारावर प्रतिरोधक पर्जन्य पडतो.
प्रतिरोधक म्हणजे काय? पश्चिम घाटाच्या पश्चिम किनाऱ्यावर, बरोबर आहे. वेस्टर्न साइड आहे ही ईस्टर्न साइड आहे. इकडे काय आहे? वेस्टर्न माउंटेन्स आहेत, वेस्टर्न घाट्स आहेत. वेस्टर्न घाट्स मध्ये आणि आपले वारे कसे येतात? इक्वेटर मधून या साइडने, ठीक आहे, या साइडने. मग इकडून वारे आल्यामुळे इकडची काय? इकडची लिवार्ड साइड आहे, लिवार्ड साइड म्हणतात त्याला, आणि इकडची असते विंडवार्ड साइड. विंडवॉर्ड साइड म्हणजे काय? पर्जन्याच्या दिशेची. इकडे पाऊस कमी पडतो, पाऊस इकडे काय पडतो? ह्या सेंटरमध्ये कमी, म्हणजे या पर्वत रांगेच्या इकडच्या साइडला कमी पर्जन्य किंवा पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणतात, की जिथे पर्जन्य पडत नाही. आणि पर्जन्याचे प्रमाण हे वेस्टर्न घाटच्या वेस्टर्न साइडला जास्त पडतं, बरोबर आहे. ते तुम्हाला माहिती आहे ना, ओरोग्राफिक रेनफॉल, त्यालाच आपण काय म्हणतो? प्रतिरोधक पर्जन्य, ठीक आहे. पश्चिम घाटाच्या पूर्वेकडील भागात पर्जन्य छायेचा प्रदेश तयार होतो, तेच लिवार्ड साइड. जे लिवार्ड साइड म्हणतो त्याला पर्जन्य छायेचा प्रदेश म्हटला जातो. महाबळेश्वर हे वायूपेक्षा जास्त पर्जन्य म्हणजे पडतो, महाबळेश्वरला जास्त पाऊस पडतो, आपल्याला माहिती आहे. ऑल ऑफ द करेक्ट. नेक्स्ट, एल निनो. आता एल निनोचा प्रभाव जास्त चालू आहे, तुम्हाला माहिती आहे. भारतातील मान्सून कमकुवत होण्याची शक्यता असते. एल निनोमुळे कमी होते, ला निनोमुळे पाऊस जास्त पडतो. डन. पहिलं काय? बरोबर आहे. ला निनामुळे प्रशांत महासागराच्या पृष्ठभागावर पाण्याचे तापमान कमी होते, बरोबर आहे. दोन्हीच्या दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत. ला निनाचा भारतीय मान्सूनवर कोणताही परिणाम होत नाही. होतो, दोघांचा होतो, एल निनोचा पण होतो, ला निनोचा पण होतो. एल निनो जर भारतात असला तर कमी पाऊस पडतो, ला निना भारतात असला तर जास्त पाऊस पडतो. डन. आणि ला निनामुळे काय होतं की वेस्टर्न पॅसिफिक म्हणजे पॅसिफिक जो ओशन आहे, प्रशांत महासागर, तिथलं तापमान काय होतं? कमी होतं ला निनोमुळे. आणि तिकडचे वारे म्हणजे कसं असतं, जिकडे सॉरी काय होतं माहिती का, तिकडचे वारे आपल्याकडे येत असतात. डन. सो ला आणि एल निनोमुळे ते वारे काय असतात? गरम असतात. मग जिथे वारे गरम असतात तिथले हवा वरती जाते, मग हाय प्रेशर, आपल्याकडे जो हाय प्रेशर तयार असतो तो तिकडे जातो, म्हणजे आपल्याकडचे वारे तिकडे वाहून जातात, आपल्याकडे पाऊस येत नाही. डन. सो बोथ म्हणजे पहिले दोन स्टेटमेंट काय आहेत? करेक्ट आहेत. तिसरं चुकीचं आहे, परिणाम होतो. खालीलपैकी योग्य विधान आहेत बघा. मान्सून पूर्व काळात आंबेवृष्टी कर्नाटक तामिळनाडूमध्ये अनुभवली जाते, बरोबर आहे. आंबेवृष्टी, आंबेमोहोर किंवा आंबेबहर म्हणतो त्याला, पश्चिम बंगालमधील वसंत वर्षा ही कालबैसाखीशी संबंधित आहे, बरोबर आहे. ब्लॉसम शॉवर्स कॉफी ब्लॉसम रेन असेही म्हणतात. तिन्हीचे तिन्ही स्टेटमेंट. आणि हा एनसीआरटी मधला अत्यंत इम्पॉर्टंट पॉईंट आहे, याच्यावर कन्सिस्टंटली क्वेश्चन विचारले जातात. मान्सून पूर्व काळात आंबेवृष्टी म्हणजे आंबेमोहोर पण त्याला म्हणतात, कर्नाटक तामिळनाडूमध्ये, महाराष्ट्रात येतो. पश्चिम बंगालमध्ये कालबैसाखी म्हणतात, जे वसंत ऋतू संबंधित आहे. आणि ब्लॉसम शॉवर्सला कॉफी ब्लॉसम असेही म्हणतात. बघा आता, भारतातील हवामान विभागानुसार भारतीय हवामान विभागानुसार 250 सेंटीमीटर पेक्षा अधिक वार्षिक पर्जन्य कोणत्या प्रदेशात पडतो? पश्चिम किनारा व ईशान्य भारत. पश्चिम किनारा व ईशान्य. ईशान्य म्हणजे काय? नॉर्थ ईस्ट इंडिया आणि वेस्टर्न घाटमध्ये सगळ्यात जास्त पाऊस आपल्याकडे पडतो. बघा आता, भारतातील पर्जन्याच्या वैशिष्ट्यांबाबत खालील विधाने विचारात घ्या. योग्य पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. भारतीय पर्जन्य वितरणात असमानता आहे, ऑब्वियसली. पुण्यात जास्त पडतो, बाहेर कुठेतरी कमी पडते, सारख्या प्रमाणात पाऊस पडत नाही. पहिलं स्टेटमेंट इज द करेक्ट. वर्षातील बहुतांश पर्जन्य काही महिन्यातच पडते, बरोबर आहे ना. जून ते सप्टेंबर मध्ये आपल्याकडे सगळ्यात जास्त पाऊस पडतो. भारतातील पर्जन्य पूर्णतः नियमित स्वरूपाचा आहे, दोन्ही कॉन्ट्रॅडिक्ट आहेत. एमपीएससीचा जो पॅटर्न आहे तर काय हे चुकीचं, 3 नंबरचं चुकीचं आहे, 3 नंबरचं चुकीचं आहे, 2 बरोबर आहे, 2 कुठे आहे? डन. 1 आणि 2 काय बरोबर आहे. एलिमिनेशन ट्रिकचा वापर करा. सी नेक्स्ट, एका ऋतूत सरासरीपेक्षा 75% पेक्षा कमी पर्जन्य झाल्यास त्यास काय म्हणतात? अवर्षण म्हणतात, दुष्काळ म्हणतात, तीव्र अवर्षण म्हणतात, सामान्य अवर्षण, त्याला म्हणतात दुष्काळ. 75% पेक्षा कमी झाला, दुष्काळ म्हणतात. डन. कोपेनचे, आता ते कोपेनचे वर्गीकरण आहे, तुम्हाला माहिती आहे, खालील विधाने विचारात घ्या. वर्गीकरण तापमान, पर्जन्य, वनस्पतींवर आधारित आहे, बरोबर आहे. तापमान आहे, पर्जन्य किती येतं, तिथे कोणते सवाना रिजन आहे की हा कॅक्टस आहेत काय, त्याच्यावरती डिपेंड आहे. भारताचे वर्गीकरण कोपेन यांनी 1918 मध्ये केलं,
करेक्ट आहे. AMW म्हणजे प्रकारात मालाबार आणि कोकण किनारा येतो. ठीक आहे. ट्रॉपिकल मान्सून रेन म्हणतात त्याला. काय? ट्रॉपिकल मान्सून. मग ट्रॉपिकल मान्सून कुठे पडतो? मालाबार किनारा, वेस्टर्न म्हणजे कोकण किनारपट्टीचा, कोकण पण इन द सेन्स वेस्टर्न घाटचा जो आपला हा किनारा आहे, केरळाचा किनारपट्टा, मलबार आणि कोकण किनारपट्टी, तिथे तो जास्त पाऊस पडतो, म्हणून त्याला AMW प्रकारात मानलं जातं. सी इज द करेक्ट आन्सर. पुढे कोपन वर्गीकरणातील AW हवामान कोणतं आहे? AW कोणते? उष्ण कटिबंधीय सवाना. उष्ण कटिबंधीय सवाना म्हणजे ट्रॉपिकल. ए असला की ट्रॉपिकल, ए असला की ट्रॉपिकल, आणि ए इज इक्वल टू ट्रॉपिकल आणि डब्ल्यू इज इक्वल टू सवाना. आलं लक्षात? सवाना. चलो पुढचा बघा. कोणता हवामान प्रकार कोरोमंडल किनारा? कोरोमंडल किनारा म्हणजे काय? तमिळनाडूचा किनारा. तमिळनाडूच्या किनाऱ्यावर काय होतं? परतीचा पाऊस जास्त पडतो, दमट वातावरण राहतो. AW आपण कुठे बघितला? मलाबार. AW कुठे बघितला? मलाबार. आणि इथे एस येणार. ठीक आहे, एस येणार. डन. AMW आपण कुठे बघितला? कोकण. पुढील विधाने विचारात घ्या. योग्य पर्याय निवडायचा तुम्हाला. BWHW हवामान प्रदेशात वार्षिक पर्जन्य 12 सेंटीमीटर पेक्षा कमी असते. हा प्रदेश राजस्थानात आढळतो आणि येथे तापमान तुलनेत काय असतं? कमी असतं. आता तापमान काय असतं? जास्त असतं. जास्त तापमान असतं. जमीन कशी असते? कोरड असते. कोरड, वाळवंट, वाळवंट काइंड ऑफ जमीन असते तिथे. ठीक आहे. पावसाचं प्रमाण काय असतं? कमी असतं. ठीक आहे. वेस्टर्न राजस्थानचा जो भाग आहे तिथे ते काय असतं? आढळतं. वाळवंट टाईप मधलं जो आहे तो. आन्सर बी इज द करेक्ट. सी, भारतातील मैदानी प्रदेश, मैदानी प्रदेश मध्ये आपण गंगेचे मैदान वगैरे बघितलं, आणि ईशान्येकडील काही भाग कोणत्या हवामानात होते? ईशान्येकडील भाग गंगेचे प्रदेश, CWG. नाव लक्षात ठेवा, नाव लक्षात ठेवा, यादी करून घ्या. डायरेक्ट पाठ करा. सगळ्याचं सगळं काय असलं पाहिजे? पाठ करा. ET कोणत्या प्रकारच्या हवामानाची वैशिष्ट्ये आहे? म्हणजेच काय? 0 ते 10 डिग्री सेल्सिअस पर्यंत जे तापमान असतं तो येतो ET या हवामान प्रकारात. नेक्स्ट, ग्लेन त्रिवार्था. काय? ग्लेन त्रिवार्था. त्रिवार्थांच्या म्हणण्यानुसार बघा आता. सी, बघा. ग्लेन त्रिवार्था वर्गीकरणानुसार योग्य विधाने ओळखा. तुम्हाला ग्लेन त्रिवार्था, आता तुम्ही कोपनचं बघितलं, आता त्रिवार्थाचं बघा. वर्गीकरण तापमान, पर्जन्यमान, वनस्पतीवर आधारित आहे. ही प्रणाली कोपेन वर्गीकरणावर आधारित आहे. त्यांना भारताचे 4 प्रमुख गटांमध्ये वर्गीकरण केले. ऑल ऑफ द अबोव करेक्ट. 4 भागांमध्ये त्यांनी फक्त भारताचं वर्गीकरण केलेलं होतं. बघा नेक्स्ट, भारतातील नदी प्रणालीचे मुख्य वर्गीकरण किती गटात करण्यात आलेले? नदी प्रणाली 2 नदी प्रणाली. पश्चिम म्हणजे पश्चिम साईडला वाहणाऱ्या नद्या आणि पूर्व साईडला वाहणाऱ्या नद्या 2च गटात आहे. पुढील पैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी द्वीपकल्पीय नदी नाही? पश्चिम वाहिनी नाही म्हणजे काय? इकडे जाणारी नदी नाहीये. आपल्या मॅक्झिमम नद्या वेस्टर्न घाटवर ओरिजिन इकडे जातात. ठीक आहे. बघा, नर्मदा आहे. नर्मदा, तापी तर पश्चिम वाहिनी आहेत. महानदी पूर्व वाहिनी आहे आणि शरावती नदी पण काय आहे? पश्चिम वाहिनी आहे. तो सी इज द करेक्ट आन्सर. बघा पुढे, पुढील विधान विचारात घ्या. लुनी नदी अरबी समुद्रात वाहते. अरबी समुद्राकडे ती जाते
परंतु ती वाळवंटात लुप्त होते. राजस्थानच्या वाळवंटात काय होते? लुप्त होते. लुप्त होते. साबरमती पश्चिम वाहिनी नदी आहे. ठीक आहे. आता साबरमती जी रिव्हर आहे पश्चिम वाहिनी, तुम्हाला माहिती आहे साबरमती कोणत्या? गुजरातच्या किनारपट्टीवर आहे. बरोबर. गुजरात मधून तिकडं बे ऑफ बेंगॉलला तर नाही जाणार आहे. लॉजिक करेक्ट आन्सर. माही नदी बंगालच्या उपसागरात जाते. माही नदी राजस्थानच्या वाळवंटातील आहे. ती अरबी समुद्रात जाते. ठीक आहे. अरबी समुद्रात जाते. मग पहिलं फक्त 2 नंबरचं स्टेटमेंट काय करेक्ट आहे. हिमालयीन नद्यांबाबत पुढील योग्य विधान कोणते? हिमालयीन नद्यांबाबत. हिमालयातल्या नद्या काय आहेत? त्या प्रामुख्याने हंगामी आहेत. हिमालयात 12ही महिने पाऊस आहे. कट. त्या वृद्धावस्थेतील नद्या आहेत. यंग, हिमालयात जर यंग येतात त्या नद्या पण काय असतील? यंग असतील. त्या बारमाही असून व्ही आकाराच्या दऱ्या तयार करतात. व्हेरी ट्रू. कारण की जेव्हा एखादी नदी यंग अवस्थेत असेल तेव्हा त्या व्ही आकाराच्या दऱ्या तयार करतात. त्या फक्त हिमवर्षावर अवलंबून आहेत. मग पावसाचं पाणी कुठे कुठे जातं? पावसाचं पण मिळतं ते. डन. सी. सिंधू नदीचा उगम कोणत्या ठिकाणी झाला? मानसरोवर. कैलास. कैलास पर्वताजवळ मानसरोवर येते, तिथं झालाय. गंगोत्री, गंगा. ठीक आहे. यमुनोत्री, यमुना. बघा योग्य उत्तर निवडायचं तुम्हाला. आगे 50 क्वेश्चन होऊन गेले बघता बघता. पुढचे 50च राहिले. बघा सिंधू नदी चीन, भारत, पाकिस्तान मधून वाहते. बरोबर आहे. तिघांमध्ये त्यांची वेगवेगळी नावं दिलेली. भारतातील तिची लांबी सुमारे 1114 किलोमीटर आहे आणि सिंधू नदीचे मुख अरेबियन समुद्रात आहे. अरेबियन सी मध्येच ती जाते. तिन्हीच्या तिन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत. लक्षात असू द्या. सिंधू नदी वाटप बघा आता. सिंधू पाणी वाटप करार कोणत्या वर्षी झाला? इंडस रिव्हर ऍक्ट आपण म्हणतो. इंडस वॉटर ट्रीटी पण जे आहे ती आता काय झालेली? ब्रेक झाली होती. पाकिस्तानवर आपण अटॅक केला 1960 चा करार. इम्पॉर्टंट आहे. पुढीलपैकी सिंधूची उपनदी नाही. चिनाब आहे, रावी आहे, गोमती आहे का? तर नाही, गोमती नाही, व्यास आहे. झेलम, झेलम, चिनाब, रावी, बियास, सतलज. ठीक आहे. आणि व्यास नदी. मेन 5 या उपनद्या आहेत. झेलम, चिनाब, रावी, बियास, सतलज. योग्य बघा. सतलजचा उगम मानसरोवराजवळील, व्हेरी इम्पॉर्टंट आहे, सतलजचा उगम मानसरोवराजवळील राक्षस तलावाजवळ होतो. बरोबर आहे. आणि तिथेच कोणाचा उगम होतो? राक्षस तलावाने अमर. ठीक आहे. सतलजचा उगम मानसरोवर जवळ होतो आणि मानसरोवर जवळीलच कैलासमध्ये कोणाचा होतो? इंडस. सतलज हिमाचल प्रदेशातून वाहते. बरोबर आहे. चिनाब पंजाब मधील सर्वात लहान नदी आहे. पंजाब आहे का? तर चिनाब आहे का? तर नाही, चिनाब सगळ्यात लांब नदी आहे. लहान नाही, सगळ्यात मोठी आहे. ती दोन्ही पाकिस्तान, भारतातला पंजाब आणि पाकिस्तानातला पंजाब दोघांमधून फ्लो करते. गंगा नदीची लांबी किती आहे सांगा? सगळ्यांचा पाठ असेल 25 किलोमीटर. देवप्रयाग येथे कोणत्या 2 नद्यांचा संगम होतो? व्हेरी इम्पॉर्टंट आहे. फॅक्ट लक्षात ठेवा. अलकनंदा आणि भागीरथी. ठीक आहे. असं लक्षात ठेवा. ए बी डी. एबीडी माहिती आहे ना? कोणत्या देशाचा खेळाडू आहे? तुम्ही त्याला एकदम फेमस मानताय. एबीडी असं लक्षात ठेवा. एबीडी. डन. सो एबीडी म्हणजे काय? अलकनंदा, भागीरथी, देवप्रयाग. गंगा भारतातील 5 राज्यातून वाहते. बरोबर आहे. तुम्हाला गंगा आरती माहिती असेल. कुठे होते ते? उत्तर प्रदेश. बरोबर आहे. आता त्याच्यानंतर कोणकोणत्या राज्यातून जाते त्यांची नावं मला खाली सांगा. पण ती 5 राज्यांमधून जाते. गंगेला बांगलादेशात पद्मा म्हणतात. बरोबर आहे. ब्रह्मपुत्रा गंगेला बांगलादेशात मिळते. ब्रह्मपुत्रा बांगलादेशात गंगेला मिळते. तिचं नाव काय पडतं? मेघना नाव पडतं. तिचं नाव पडतं मेघना. गंगेला बांगलादेशात पद्मा म्हणतात. ऑल ऑफ द अबोव करेक्ट. ही 5 राज्यातून कोणकोणत्या राज्यातून जाते त्याची नावं मला कमेंट मध्ये टाका.
चलो आगे बढ़ते हैं. पुढील पैकी गंगेच्या उजव्या काठाची राईट बँक ट्रिब्युटरी ओळखायचे. रामगंगा, गोमती, गंडक या लेफ्ट बँक आहेत. यमुना काय राईट बँक. लक्षात ठेवा. जे राईट, आता कसं असतं डाव्या किनाऱ्यावरील उजव्या किनाऱ्यावर लक्षात ठेवायचं आणि एकाच किनाऱ्यावरच्या नद्या लक्षात ठेवायच्या आणि बाकी सगळ्या उपनद्यांची नावं लक्षात ठेवायचं आणि एकच किनाऱ्यावरच्या लक्षात ठेवायच्या. म्हणजे जर एक पूर्व किनारा नाही तर मग तो पश्चिमच असणार आहे. उपनद्या सगळ्या लक्षात ठेवायच्या आणि त्यातला एकच किनारा पूर्व किंवा पश्चिम कोणत्या तरी एकाच किनाऱ्यावरच्या नद्या लक्षात ठेवायचा. पाठ बघा, कोसी नदीला बिहारचे दुःख म्हणतात. बरोबर आहे. बिहारला सगळे काय करतात, कोसतात, असं लक्षात ठेवा. मग काय त्याच्यामुळे त्याला दुःख होतं. बिहारचे दुःख कोसी. गंगेचे खोरे भारतातील सर्वात मोठे नदी खोरे, ऑब्वियस आहे, बरोबर आहे. आणि गंगा नदीला राष्ट्रीय नदीचा दर्जा 2008 मध्ये देण्यात आला. तिन्हीचे तिन्ही स्टेटमेंट करेक्ट. बघा, यमुना नदीबद्दल तुम्हाला ओळखायचंय. ती गंगेच्या डाव्या काठाची उपनदी आहे. यमुना बद्दल काय बघितलं आपण आता, ती उजव्या काठाची डाव्या नाही. तिचा उगम गंगोत्री येथे होते का, तर नाही, यमुनोत्री इथे तिचा उगम होतो. ती प्रयागराज येथे गंगेला मिळते. बरोबर. यमुना प्रयागराज येथे गंगेला मिळते. सी काय करेक्ट आहे. तिची लांबी 25-25 आहे का, तर नाही, ही गंगेची लांबी आहे. गंगा. ब्रह्मपुत्रा नदी भारतात कोणत्या नावाने प्रवेश करते, सियांग. ठीक आहे, सियांग. आता ते तुम्हाला माहिती असेल ना. आता समजा आपला हा काय हिमालय आहे असं, ठीक आहे, हा नॉर्थ ईस्टर्न भाग आहे. मग इथून ती उगम पावते अशी येऊन इथून सिंटॅक्सियल बेंट म्हणतात त्याला. घोड्याच्या नालीच्या आकारासारखा आकार घेते, सिंटॅक्सियल बेंट. इथून मग ती काय होते भारतात, म्हणजे तिबेट मधून ती काय होते भारतात एंट्री मारते. मग भारतात एंट्री मारल्यानंतर तिचं नाव काय, सियांग. आलं का, सियांग. सी इज द करेक्ट आन्सर. इंग्लिश मध्ये त्याला म्हणतात सिंटॅक्सियल बेंट. काय, सिंटॅक्सियल बेंट म्हणजे काय, सिंटॅक्सियल म्हणजे अशा घोड्याच्या नाल्याच्या आकाराने ती भारतात प्रवेश करते. बघा, योग्य. ब्रह्मपुत्रा नदी चीन, भारत, बांगलादेश, बरोबर आहे, 3 राज्यातून वाहते. करेक्ट आहे. ब्रह्मपुत्रा नदी बांगलादेशात जमुना म्हणून नावाने ओळखले जाते. करेक्ट आहे. ब्रह्मपुत्रा नदी भारतातील सर्वाधिक लांबीची नदी आहे. ती काय, आपले गंगा आहे. ठीक आहे. 3 नंबरचं चूक आहे. 3 चूक 3 चूक 3 चूक. ए इज द करेक्ट आन्सर. ए इज द करेक्ट आन्सर. बघा, ब्रह्मपुत्रा नदीवरील जगातील सर्वात मोठ्या बेटाचे नाव काय, हे मागच्या व्हिडिओमध्ये पण झालंय आणि 2-3दा झालंय, त्याच्यामुळे ते माजुली आयलँड. पहिला जिल्हा पण येतो, आयलँड डिस्ट्रिक्ट म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. खालील पैकी ब्रह्मपुत्रेची भारतातील प्रमुख उपनदी कोणती आहे, सुवर्णरेखा, पेन्नार, वैगई, सुबनसिरी. सुबनसिरी काय मुख्य उपनदी आहे. खालील विधाने विचारात घ्या. 2017 मध्ये उत्तराखंड उच्च न्यायालयाने गंगा व यमुना नद्यांना मानवी दर्जा दिला. 2017 मध्ये उत्तराखंड उच्च न्यायालय गंगा यमुना नद्यांना मानवी दर्जा दिला. करेक्ट आहे. म्हणजे जसं तुम्हाला हर्ट केल्यावर तुम्ही केस फाईल करू शकता, तसं गंगा नदीला जर तुम्ही घाण कचरा वगैरे तिच्यात टाकला यमुना नदीमध्ये, तर त्या नद्यांना पण राईट आहे की त्या काय करू शकतात, केस करू शकतात, खटला भरू शकतात. म्हणजे ॲज अ ह्युमन बिंग त्यांना राईट असतील. सर्वोच्च न्यायालयाने नंतर या आदेशाला स्थगिती दिली. बरोबर आहे. कारण की ॲज अ ह्युमन बिईंग तुम्ही कन्सिडर त्याच गोष्टीला करू शकतात ज्यांना स्वतःचा विचार करण्याची शक्ती आहे. गंगा नदी तिचा स्वतःचा विचार करू शकत नाही. भारतात अद्याप कोणत्याही नदीला कायदेशीर दर्जा लागू नाही. उत्तराखंडने दिलेला पण लागू नाही. पण न्यूझीलंडमध्ये असेल तर न्यूझीलंडमध्ये एक नदी आहे, त्यांना काय केलंय, तो दर्जा देण्यात आलाय आणि तिथे चालतं पण ते. तिथे का चालतं, कारण तिथे आपण गणेश विसर्जनच्या मूर्त्या किंवा पूजा पाठ केलेला घाण कचरा नदीत तिथे नाही टाकू शकत. म्हणून तिथं ती नदी एक नदी म्हणूनच बघितली जाते. आपल्याकडे एक नदीला संपूर्ण माता, आई, भगिनी सगळ्या नावं दिले जातात आणि मग आपण अजून विचार करतो की मग ते सगळं सामावून घेतात आपलं दुःख. सो त्या अनुषंगाने आपण अजून त्याच विचारावर आहोत. लुनी नदीबाबत
ती बंगालच्या उपसागरात मिळते का? योग्य विचारलंय. नाही. ती कुठे मिळते मग? लुनी नदीबद्दल आपण बघितलं, ती अरेबियन सी. ती राजस्थानातील सर्वात मोठी अंतस्थलीय नदी आहे. अरेबियन सी कडे वाहते आणि ती वाळवंटात काय होते? वाळवंटात लुप्त होते. बरोबर आहे. आणि ती नर्मदेची उपनदी आहे. ती हिमालयातून उगम पावते. ती हिमालयात उगम पावते का? तर नाही. वेस्टर्न घाटमधून ती काय करते? उगम पावते. विधाने विचारात घ्या. योग्य. लुनी नदी गुजरातमधील कच्छच्या रणात लुप्त होते. बरोबर आहे. लुनी नदीला सागरमती पण म्हणतात. बरोबर आहे, कारण ते सागरमध्ये जात नाही. लुनी नदी खाऱ्या पाण्याची नदी म्हणून पण ओळखली जाते. वाळवंटात येतं खाऱ्याच पाण्याची असेल ना. कॉमन सेन्स. कधी कधी लगा दो जो दिया है भगवान ने. बघा आता, साबरमती नदीचा उगम कुठे होतो? अरवली पर्वत. साबरमतीचा उगम कुठे होतो? अरवली पर्वतात. डन. बी. खालीलपैकी कर्कवृत्ताला दोनदा छेदणारी नदी. व्हेरी इम्पॉर्टंट आहे. व्हेरी इम्पॉर्टंट आहे. कोणती आहे? भारतातली माही. माही नदी काय करते? कर्कवृत्ताला दोनदा छेदते. ठीक आहे. थोडा आजारी येतो ते, मध्ये मध्ये बंद पडतो. अगेन वी विल स्टार्ट इट. सी. माही नदी आहे. दोनदा कर्कवृत्ताला छेदणारी भारतातील नदी कोणती आहे? माही नदी. मग माही नदीबद्दल आपण बघितलं की ती कच्छच्या वाळवंटात लुप्त होते. खाऱ्या पाण्याची नदी आहे ती. कुठे? वेस्टर्न घाट्समध्ये तिचा काय तो उगम होतो. डन. नेक्स्ट. खालील विधाने विचारात घ्या. बघा, माही नदी विंध्य पर्वतात उगम पावते. बरोबर आहे. विंध्य पर्वतात उगम पावते. ती मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात मधून वाहते. करेक्ट आहे. ती बंगालच्या उपसागरात. आताच बघितलं ना, ती जर वाळवंटात लुप्त होते. जे जाते कोणत्या साईडला? अरेबियन सी साईडला. पण लुप्त कुठे होते? वाळवंटात. 3 नंबरचं स्टेटमेंट चुकीचं आहे. 3 चूक 3 चूक. 2 बरोबर आहे. 1 आणि 2 इथे. करेक्ट. नर्मदा नदीचा उगम कुठे होतो? अमरकंटक हिल्स. अमरकंटक हिल्स पहिल्याच क्वेश्चन मध्ये बघितलं. नर्मदा भारतातील सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी आहे. पश्चिम वाहिनी नद्यांमध्ये सगळ्यात लांब आहे. तापी आणि नर्मदा पश्चिम वाहिनी मुख्य नद्या आहेत. ठीक आहे. त्या गॉर्ज मधून वाहतात. म्हणजे मग ते पुढे सांगतो नंतर ते. ठीक आहे. सो ती सगळ्यात मोठी पश्चिम वाहिनी. नर्मदा मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात राज्यातून वाहते. करेक्ट आहे. नर्मदा नदीचे मुख खांबाच्या आखातात आहे. गल्फ ऑफ कॅम्बट जे आहे ना गुजरातचे येते, तिचे मुख आहे. ऑल ऑफ द अबो करेक्ट. 3च्या 3 स्टेटमेंट काय आहेत? करेक्ट. तापी नदीचा उगम कुठे होतो? बघा, मुलताई टेकड्या. मुलताई टेकड्या. विंध्य पर्वतात जिथे मुलताई टेकड्या आहेत तिथे तापीचा उगम होतो. अमरकंटक, नर्मदा. महाबळेश्वरला कोणती नदी? कृष्णा नदी. ठीक आहे. तापी नदी सातपुडा पर्वतरांगाच्या दक्षिणेस वाहते. ठीक आहे. सातपुडा आणि सातमाळा आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं. इथे सातपुडा. ठीक आहे. मग इथे वाहते तापी. मग इथे येतो सातमाळा. आलं लक्षात? इथे येतो विंध्य पर्वत आणि इथे येते नर्मदा. आलं लक्षात? विंध्य पर्वत, नर्मदा, सातपुडा, तापी, सातमाळा. गेट इट? डी इज द करेक्ट आन्सर. तापी नदी महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात मधून जाते. गुजरातमध्ये सगळ्यात जास्त हिचं काय पात्र आहे. डन. जोग धबधबा, शरावती नदी. युपीएससी ने क्वेश्चन विचारला याच्यावर. ठीक आहे. युपीएससी ने पण विचारलाय जोड्या लावामध्ये. लक्षात ठेवा, जरा स्टँडर्ड क्वेश्चन आहे. गोदावरी नदीचा उगम कुठे होतो? ब्रह्मगिरी, त्र्यंबकेश्वर. गोदावरी द्वीपकल्पातील सर्वात लांब नदी आहे. बरोबर आहे. इंडियन पेनिन्सुला मधली सगळ्यात लांब नदी कोणती आहे? गोदावरी. त्याला दक्षिण गंगा पण म्हणून ओळखतात. दक्षिणेची गंगा. गोदावरी खोरे भारतात दुसऱ्या क्रमांकाचे नदी खोरे ते पण बरोबर आहे. गोदावरीला दक्षिण गंगा म्हणतात. ऑल ऑफ द अबो करेक्ट. सी. गोदावरी कृष्णा नदीजोड प्रकल्पाचा शुभारंभ कोणत्या वर्षी झाला? 2015ला. 2015ला हा प्रोजेक्ट झाला. कृष्णा नदीचा उगम कुठे होतो? सांगा. महाबळेश्वर. आताच मी माझ्या मागच्या क्वेश्चन मध्ये सांगितलं की बघा आता खालील विधाने विचारात घ्या.
कृष्णा नदी महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेशातून वाहते. बरोबर आहे, तिथून जाते ती. भीमा ही कृष्णेची प्रमुख उपनदी आहे. भीमा ही कृष्णेची नदी आहे. बरोबर आहे, पॉइंट आहे. कृष्णा नदी अरबी समुद्रात मिळते. अरबी समुद्रात नाही, बे ऑफ बेंगॉल मध्ये. कुठे? बे ऑफ बेंगॉल मध्ये. बे ऑफ बेंगॉल, बंगालच्या उपसागरात जाते ती. कारण की काय, पश्चिम वाहिनी नदी येते अशी, इकडून पश्चिमेकडे जाते. बघा आता, महानदीचा उगम कोणत्या राज्यात आहे? महानदी छत्तीसगड. छत्तीसगड कुठे आहे? या साईडला, इथून ती इकडच्या साईडला जाते. महानदी बंगालच्या उपसागरात मिळते. करेक्ट. हिराकूड धरण महानदीवर आहे. बरोबर आहे. आणि महानदी ही ओडिशातील सर्वात मोठी नदी आहे. ऑल ऑफ द अबो करेक्ट. महानदी ओडिसामधून जाते. कावेरी नदीला दक्षिण गंगा म्हणूनही ओळखले जाते. वरील विधाने बघा. आता आपण बघितलं की कावेरी नदीला पण काही काही ठिकाणी दक्षिण गंगाचा उल्लेख आहे, पण मोस्टली कोणाला म्हटलं जातं? गोदावरीला. ठीक आहे, सो ते पार्शली काय करेक्ट आहे, बरोबर आहे ते. कावेरीला पण काही काही ठिकाणी म्हटलं जातं, पण जिथे कावेरी देतील तिथे ऑप्शन मध्ये गोदावरी नसेल, लक्षात ठेवा. कावेरी नदीचा उगम ब्रह्मगिरी पर्वतातील तल कावेरी येथे होतो. ब्रह्मगिरी येथील तल कावेरी येथे होतो. करेक्ट. शिवसमुद्रम धबधबा कावेरी नदीवर आहे. ऍब्सोल्युटली राईट. कावेरी नदीचे पाणी प्रामुख्याने जलविद्युत निर्मितीसाठी वापरले जाते. बरोबर आहे, कावेरी नदीचं पाणी त्याच्यासाठी वापरतात. आता तो काय, जलविद्युत म्हणजेच काय आहे? मल्टीपर्पज प्रोजेक्ट साठी वापरला जातं. मल्टीपर्पज. सो असा जर नॉर्मल सेंटेन्स आला तर ते मोस्टली सगळ्याच प्रमुख नद्यांवरती डॅम आहेत, त्याच्यामुळे ते करेक्ट होऊन जाईल. फक्त हे कन्सेप्ट वाले जे म्हणजे जे एकदम फॅक्च्युअल आहे ते लक्षात ठेवा. भारतातील क्षेत्रफळानुसार नदी खोऱ्यांचा योग्य उतरता क्रम लावा. उतरता म्हणजे काय? जास्त कडून कमीकडे. जास्त कडून कमीकडे. बघा आता, सगळ्यात मोठं खोरं गंगा, देन गोदावरी, कृष्णा आणि महानदी. ठीक आहे, ए इज द करेक्ट आन्सर. गोदावरी नदीचे खोरे भारतातील किती राज्य व केंद्रशासित प्रदेशातून विस्तारलेले? आता तुम्हाला माहिती आहे का, नदी पात्र आणि नदी खोरे. पात्र म्हणजे काय? नदी मुख्यतः कुठून वाहते, कोणत्या राज्यातून वाहते, राज्यांमधून किंवा भागातून. आणि नदी खोरे मग काय म्हणतात? मुख्य नदी प्लस त्याच्या ट्रायब्युटरीज, म्हणजे काय? मुख्य प्लस उपनद्या. लक्षात. मग नदी खोरं थोडं ब्रॉड आहे पात्रापेक्षा. सो बघा, गोदावरी नदीचे खोरे 7 राज्य आणि 1 केंद्रशासित प्रदेशातून जातं. आता ते तुम्ही नावं कमेंट मध्ये टाका. कमेंट थोडं स्वतः थोडं फक्त काय करा, कष्ट घेत जा, जेणेकरून हे असा क्वेश्चन आला फिरून तर तुमचा कव्हर होईल. डन. खालील विधाने विचारात घ्या. बघा, योग्य पर्याय निवडा. काली किंवा काळी, काली नदीला शारदा नदी असे म्हणतात. बरोबर, काली शारदा एकच आहे. माही, बघा, माही रिव्हर, चंबल रिव्हर, बेतवा रिव्हर या पठारी प्रदेशात उगमी पावणाऱ्या नद्या. बरोबर आहे. कुठे वाहतात त्या? विंध्यन पर्वतामध्ये, या विंध्यन पर्वत रांगेत उगम पावतात. शोन नदी, शोन नर्मदा ही मध्यवर्ती उच्चभूमी दख्खन पठार यांच्यातील नैसर्गिक सीमा मानली जाते. बरोबर आहे. नर्मदा विंध्य पर्वत आणि खाली सातपुडा पर्वत याच्यामधून काय करते? त्यांच्यामधून वाहते. ठीक आहे. तर विंध्य पर्वताकडून, विंध्य पर्वताचा नॉर्थ भाग आणि विंध्य पर्वताच्या खाली सातपुडा म्हणजे मध्यभूमी आहे. ठीक आहे, तिथून ती काय करते? पठार यांच्यातील सीमा निश्चित करते. डन. तिन्हीच्या तिन्ही स्टेटमेंट करेक्ट आहे. बघा, उमंगोट, आता ही नदी आहे. उमंगोट नदी कोणत्या वैशिष्ट्यासाठी प्रसिद्ध आहे? तर ती जगातील सर्वात स्वच्छ नदी आहे. जगातील सर्वात स्वच्छ नदी कुठे आहे ती? नागालँड, आपल्या भारतातली नदी, नागालँड मध्ये. खालीलपैकी कोणती नदी भारतातील सर्वात दक्षिणेकडील पश्चिम वाहिनी नदी? म्हणजे दक्षिणेकडे तर आहे, पण दक्षिणेकडील पश्चिम वाहिनी नदी. आता ती डेफिनेटली केरला मधली नदी असेल. ठीक आहे, डेफिनेटली केरला. म्हणजे नेत्रावती, भरतपुजा आहे, शरावती. शरावती थोडी नॉर्थला आहे. बी भरतपुजा वन आहे, पेरियार पण आहे. पेरियार सगळ्यात साऊथला आहे. पेरियार सगळ्यात साऊथला आहे.
खालील विधान विचारात घ्या बघा, योग्य उत्तर निवडा. योग्य. गंगा नदी 5 भारतीय राज्यातून वाहते, बरोबर आहे, हा ऑलरेडी आपण बघितलाय. कृष्णा नदी 4 राज्यातून वाहते, करेक्ट आहे. तापी नदी 3 राज्यातून वाहते, आपण त्यांची नाव पण बघितलेले आहेत, करेक्ट आहे सगळ्याचे सगळे. एमपीएससी विचारते असे क्वेश्चन, लक्षात असू द्या. प्रयागराज येथे कोणत्या नद्यांचा त्रिवेणी संगम होतो? प्रयागराजला कोणकोणत्या नद्या मिळतात? गंगा, यमुना, सरस्वती, सगळ्यांना ते तुम्हाला माहिती आहे. खालीलपैकी कोणते शहर गोदावरी नदीच्या काठावर बसलेले नाही? म्हणजे आहे कोणतं आहे? नाशिक आहे आपलं, पैठण आहे, ठीक आहे, नाशिक आहे, कोपरगाव पण आहे, नागपूर नाही, नागपूर नाग नदीवर आहे. कोणत्या? नाग नदीवर. खालील विधान विचारात घ्या. चला, योग्य पर्याय निवडा. श्रीनगर झेलम नदीच्या काठावर बसलेले, ठीक आहे, बरोबर आहे. उज्जैन क्षिप्रा नदीच्या काठावर आहे, आणि लखनौ गोमती नदीच्या काठावर. ऑल ऑफ द अबोव, करेक्ट. हा UPSC ने विचारलेला क्वेश्चन आहे, आणि राज्यसेवा तर विचारतच असते, राज्यसेवा, ठीक आहे. काराकोरम पर्वतरांगेतील सर्वात लांब हिमनदी कोणती? सियाचीन. काराकोरम पर्वतरांगेतील सगळ्यात लांब नदी सियाचीन आहे. मग बाल्टोरो, बिफाओ, फेंचंको या काय आहेत? हिमनद्या आहेत, हिमनद्या आहेत, ठीक आहे, या काय आहेत? हिमनद्या आहेत. सी. खालील विधाने विचारात घ्या. गंगोत्री ही कुमाऊ हिमालयात सर्वात लांब हिमनदी आहे, बरोबर? बरोबर आहे. बघा काय विचारलंय, गंगोत्री ही कुमाऊ हिमालयातील सर्वात लांब हिमनदी आहे. गंगोत्री हिमनदी आहे का? तर नाही. गंगोत्री नॉर्मल लेवल आहे, गंगोत्री मधून गंगेचा उगम होतो, ती हिमनदी नाही. पहिलं स्टेटमेंट चुकीचं आहे. ए चूक, बरोबर आहे. एलिमिनेशनने गेलं हे चूक, राहिला काय 2 आणि 3. आता 2 तर डेफिनेटली सियाचीन हिमालयातील सर्वात लांब हिमनदी आहे, करेक्ट आहे. आणि फेनचेंको हिमनदी भारतात स्थित आहे, आताच मी नाव सांगितलं ते काय? हिमनदी. मग काय आता फेनचेंको, आता नावावरून काय कळतं तुम्हाला? त्या काय आहेत? हिमनद्या आहेत. मागच्या क्वेश्चन मध्ये बघा मी काय सांगितलं, बिफाओ आणि फेनचेंको काय आहेत? हिमनद्या आहेत, बरोबर आहे. मग बिफाओ आणि फेनचेंको कुठे येतात? त्या कोणत्या राज्यात येतात? कोणत्या देशात येतील ते? नेपाळ, ठीक आहे, नेपाळ. भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते? चिल्का सरोवर. चिल्का सरोवर. पुलिकेत कुठे आहे? वेमनाड कुठे आहे? सांबर कुठे आहे? कमेंट मध्ये टाका. सांबर राजस्थान मध्ये, पुलिकत कुठे? ओडिसामध्ये, वेंबनाड केरला. तरी पण मी तुम्हाला सांगून दिलं, अजून ती लिस्ट नंतर येईल. खालील विधाने विचारात घ्या बघा. उलार सरोवर भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर आहे, बरोबर आहे. उलार सरोवर भारतातील गोड्या पाण्याचे, आणि सांबर सरोवर खाऱ्या पाण्याचे. पुलिकत सरोवर आंध्र तमिळनाडूच्या सीमेवर, बरोबर आहे. वेंबनाड केरलामध्ये. डन. तिन्हीचे तिन्ही स्टेटमेंट करेक्ट आहे. सांबर सरोवर कोणत्या राज्यात आहे? राजस्थान, आता जस्ट सांगितलं. खालीलपैकी कोणते सरोवर उल्कापातामुळे निर्माण झाले? दाल सरोवर, उलर सरोवर, लोणार, लोकटक. लोणार सरोवर महाराष्ट्रात आहे, ठीक आहे. दाल सरोवर कुठं आहे? जम्मू अँड काश्मीर मध्ये, जिथे 3 इडियट्सचा तो शेवटचा सीन आहे, त्याचं काय झालेलं आहे? शूटिंग झालंय. उलार सरोवर भारतातील सगळ्यात गोड्या पाण्याचे सरोवर आहे. आणि लोकटक कुठे? लोकटक लेक मणिपूर. लोकटक लेक हे कुठे? मणिपूरमध्ये. खालील विधाने विचारात घ्या. चला, चिल्का सरोवर महानदीच्या मुखाजवळ आहे. चिल्का ओडिसा महानदी, बरोबर आहे, राईट. चिल्का हे आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे का? तर येस. पहिलं कोणतं आहे मग? चिल्का जर दुसऱ्या प्रमाण आहे तर पहिलं सांबर. कोल्लेरू हे गोड्या पाण्याचे सरोवर आहे. कोल्लेरू कुठे? आंध्र प्रदेश. गोड्या पाण्याचे, बरोबर. तिन्हीचे तिन्ही स्टेटमेंट काय? करेक्ट. डी इज द करेक्ट आन्सर. आलं लक्षात? सो दिस वे आपण काय केलंय, जवळपास सगळेचे सगळे 100च्या 100 MCQ काय केलेले आहेत? बघितलेले आहे, ठीक आहे. ज्याच्यातून तुमचा एक होलिस्टिक अभ्यास काय होईल? कंप्लीट होईल, बरोबर आहे. एक होलिस्टिक अभ्यास म्हणजे कमी वेळात. काय होतं, जिथे एक्सप्लेनेशनची गरज आहे तिथे मी तुम्हाला करूनच दाखवलं, पण जिथे नुसत्या फॅक्ट आहे तर त्या लक्षात ठेवा. नुसते 100 MCQ नाही आहेत, लक्षात ठेवा. याच्यावरून तुम्हाला समजलं असेल की जवळपास 300 पेक्षा जास्त MCQ आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केलाय एका व्हिडिओमध्ये. जर एकदम कमी वेळात 1-1.5 तासात जर तुमची एवढी MCQची तयारी होत असेल तर याच्या पलीकडे काय येणार आहे ना आपल्याला. सो मेक शुअर की याची मॅक्झिमम प्रॅक्टिस करा, परत बघा, जेणेकरून तुम्हाला त्याचा काय होईल? बेनिफिट होईल.
आर यू गेटिंग? सो वॉच करा, आणि जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल, आवडत असेल, ठीक आहे, हे कंटिन्यू चालूच राहणार आहे, आता कंटिन्युअसली येत राहतील. जर तुम्हाला आवडत असतील व्हिडिओ तर मेक शुअर करा की तुम्ही त्याला सबस्क्राईब करा आणि मित्रांमध्ये शेअर करा. काही वाटलं तर तुम्ही कमेंटमध्ये करा, कमेंट पण करू शकता. डन. सो ऑन दिस नोट आज आपण इथे काय करूया, थांबूया, जेणेकरून आता आपल्याला पुढचा भाग घेऊन येता येईल. तोपर्यंत काय करा, प्रॅक्टिस करा. टाटा, बाय बाय अँड टेक केअर.